नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी माधव विचार मल्टीप्लायर मार्गदर्शक. तर शेतकरी बंधूंनो, आज व्हिडिओ बनण्यामागचं कारण की आपण मागच्या महिन्यात पण व्हिडिओ बनवली होती. आज आपल्या हळदीला प्लॉटला एक 4 महिने कम्प्लिटली होऊन गेलेले आहेत. तर हे बघा, असा फार डेव्हलप झालेला प्लॉट आहे. आपण मल्टीप्लायर या तंत्रज्ञानावरील हे जो हळदीचा प्लॉट आज 2 वर्ष झालं सतत यूज करत असल्यामुळं त्याच्यामधली जी क्वालिटी आहे, पानामधली जाडी आहे, हाईट आहे, रुंदी आहे आणि हरितद्रव्याचं प्रमाण हे एक तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटत आहे. तर बघून घ्या. मला एक सांगायचं की मागच्या महिन्यात पण आपण एक व्हिडिओ केला होता. त्यावेळेस आपले हळदीचे जे मातृकंद आणि फुटवा याची चांगल्या प्रकारे वाढ झाली नव्हती. तर बघा, आज आपण लाईव्हमध्ये दाखवत आहोत मातृकंदाची जाडी आणि फुटव्याची संख्या. आणि ही बघा, ही फुटव्याची हाईट. ही जे फुटवा आहे, हे फुटवा आपल्या याचा कमीत आपली हळदीची हाईट 5-5.5 फुटाच्या वर आहे. तर फुटवा आपला 3.5 ते 4 फुटाचा फुटवा बनलेला आहे. आणि मातृकंदाची जाडी पण तुम्हाला एक नंबरमध्ये दिसत आहे. तर फक्त काय केलं तर आपल्या हातामध्ये आपण मागच्या वेळेस मल्टीप्लायर महिन्याला जर सोडत होतो तर थोडा डोस वाढवून घेतला. आपण महिन्याला 1 किलोच्या जागी 1.5 किलो वापरलं. आणि त्याच्यामधला आपल्याला रिझल्ट अर्जंटली पाहिजे असल्यामुळे आपण थोडा डोस वाढवून दिला. आणि वाढवून दिल्याच्या नंतर एवढा पाऊस चालू असतावेळीसुद्धा या हळदीमध्ये कुठेही म्हणजे पिवळसरपणा किंवा कुठलंही सप्लिमेंट हळदीमध्ये कमी झालेलं नाही दिसत आहे. तर आपण पण मल्टीप्लायर यूज करत आहात आणि दुसऱ्या शेतकऱ्याला पण आपण सांगत असतो की बा मल्टीप्लायर वापरा. पण तुम्ही वेळेच्या वेळेला जर मल्टीप्लायर सतत वापरत राहिले, स्प्रे करत राहिले, तर तुमच्या जमिनीमध्ये जे काही जैविक कार्बन आहे ते मुबलक प्रमाणामध्ये वाढते आणि लगेच तुमच्या पिकाला त्याच्यापासून ह्युम्युनिटी पॉवर एक जोराचा तयार होतो. तर मल्टीप्लायर शेतकरी मित्रांनो, मल्टीप्लायर एक खतही नाही आणि औषधे नाही. मल्टीप्लायर हे एक हेल्पिंग करणारं शेतीच्या मातीमध्ये उपजाऊ क्षमता वाढवणारं एक तंत्रज्ञान आहे. तर ते तंत्रज्ञान आज रासायनिक खतानं जी जमिनीची झीज होत आहे, तर ती जमिनीची झीज भरून काढण्याचं जे काम आहे ते आपलं मल्टीप्लायर करतो. काही जण म्हणतात की बा मल्टीप्लायर नेमकं काय करतं. तर मल्टीप्लायर हे तुम्ही जे काही करता त्याला हेल्पिंग करण्याचं काम. म्हणजे तुम्ही बाहेरून जे खतं टाकता, केमिकल्स टाकता, वेगवेगळे सप्लिमेंट वापरतात, त्याला हेल्पिंग करण्याचं काम मल्टीप्लायर करतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं जे पिकामध्ये बदल आहे ते आपल्याला लगेच दिसायला लागतात. तर बघून काय चांगल्या प्रकारे प्लॉट आपला डेव्हलप झालेला आहे. आपण मल्टीप्लायरच्या माध्यमातून प्लॉट आपण चॅलेंजिंग देऊन सांगतो की तुम्ही जर अशा प्रकारे या मात्राप्रमाण जर मल्टीप्लायर वापरलं तर तुमच्या प्लॉटमध्ये 100% 101% आपण बदल करून देऊ शकतो. त्या शेतकऱ्याचं समाधान करू शकतो. तर बघून घ्या, कुठलाही मातृकंद घ्या, त्याचं डेव्हलपीकरण बघा, त्याचे फुटवे बघा, की ते एक जोमानं वाढत आहे. आणि कसं आहे, सतत जर आपण मल्टीप्लायर वापरल्याच्या नंतर प्लॉटमध्ये जर ऑब्झर्व करत राहू, रोजच्या रोज आपण पाहत राहू की बा काय बदल व्हायले, तर आपल्याला मल्टीप्लायरचे वापरण्यामागचं जे हे आहे ते आपल्याला कळून येईल. आणि आपण सतत मल्टीप्लायर यूज करत राहू, सोडणार नाही. तर बघा, एक असा छानसा प्लॉट माझा डेव्हलप झालेला आहे. दुसरी गोष्ट, करप्याचा डागसुद्धा कुठे दिसत नाही. आपल्याला फुटव्याची हाईट आपण म्हणलो होतो 4 फुटाच्या जवळ पाहिजे. हे बघा, हे फुटवा आहे टोटली. आणि हळदीची हाईट आता कमी जास्त माझ्या डोक्याच्या वर गेलेली आहे. म्हणजे 5.5 फुटाच्या जवळपास हाईट गेली तर आपला 3.5 इंच ते 3.5 फूट ते 4 फुटाची जवळपास आपण हे जे फुटवा आहे, हे फुटवा नेऊन घातलेला आहे. आणि तुमची जी फणी आहे, शेंग आहे, तर तुमची जेवढी मातृकंदाची जाडी असेल, फुटव्याची संख्या जेवढी जास्त असेल, 5 ते 6 प्रकारे जर तुमच्या हळदीच्या मातृकंदावर फुटवे असतील तर तुम्हाला साहजिकच 2.5 ते 3 किलो प्रमाण तुम्हाला कच्चा माल निघते. याच्यामध्ये आपलं गणित आहे. जेवढं हळदीचे पानं रुंद असतील तेवढी तुमची फणी रुंद निघणार आहे. आणि मातृकंदाची जेवढी जाडी असेल तेवढं तुमची फणीचा आकार मोठा राहणार आहे. तर शेतकरी बंधूंनो,
एका महिन्यापासून आपण सतत फोकस करून होतो की मातृकंदाची वाढ आणि फुटव्याची वाढ जोमानं कशी होईल याच्यावर आपण फोकस केलं. तर बघा, जादू एक प्रोडक्ट आहे आपलं, आणि त्या जादुई प्रोडक्टमुळं एका महिन्यामध्ये आपल्याला पाहिजे तशी जाडी आणि पाहिजे तशी फुटव्याची हाईट आपण करून घेतलेली आहे. चॅलेंजिंग देऊन सांगतो, कोण्याही शेतकऱ्यानं सतत मल्टीप्लायर जर यूज केलेला असेल तर त्यानं प्रामाणिकपणानं सांगायचं की मल्टीप्लायरची जादू आहे की नाही ते. तर शेतकरी बंधूंनो, सतत यूज करा. या पाण्याच्या ज्या पाऊस झाला त्यानं सतत ज्या शेतकऱ्यानं वापरलं आहे तर त्या शेतकऱ्याला याचा अनुभव कळूनच आलेला आहे की याच्यामध्ये काय ताकद आहे. ज्यानं वापरले सतत त्याची हळदी खूप काही चांगल्या आहेत. हरितद्रव्याचं प्रमाण भरपूर आहे, फुटव्याची संख्या चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण वापरा, दुसऱ्याला पण सांगा, आणि प्रत्येक जणाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्याची संधी द्या. बस, नमस्कार.